तर हा बोला. समाधी बाळाराम महाराजांची आहे. ही समाधी काय? ही समाधी बरोबर. बाळाराम सिद्धयोगी. महाराज हे 1925 साली हं. कर्नाटकातून काशीला निघाले होते पायी. बर. जाता जाता प्रवासात इथं थांबले हा. आणि इथं त्यांना समजलं की इथं 3 नद्याचा संगम आहे. बर. म्हणून त्यांनी गावकऱ्यांच्या पुढे अशी अपेक्षा व्यक्त केली की मी मृत्यूसाठी काशीला निघालोय. बर. काशीला 3 नद्याचा उत्तर वाहिनी असणाऱ्या 3 नद्याचा संगम काशीला आहे हा, बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीचा संगम इथं आहे. हम्म. तर मला काय काशीतून मृत्यू आला काय आणि इथं आला काय सारखंच आहे. हम्म. तेव्हा मी इथं राहतो आणि ती 6 वर्ष इथं राहिले आणि मग ते अंतर्ज्ञानी होते काय? असं म्हणजे तेव्हा आता लोक सांगते त्याप्रमाणे आपण काय प्रत्यक्ष महाराज पाहिलेला नाही. बर बर बर. पण लोकांच्या जे ऐकण्यात ना आलं तुमच्या वडिलांनी पाहिले असतील की? वडिलांनी माझ्यापेक्षा मी जेव्हा लहान असताना 80 वर्षांची लोक होती त्यांनी बघितलेलं होतं. हा 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 हा. मग बराच जुना काळ आहे. ज्ञानी वगैरे होते बरं का. हम्म. लोकांना म्हणजे असं प्रबोधन करत होते, हम्म. मार्गदर्शन करत होते, चांगलं हम्म. सांगत होते असं. आणि त्यांची नदीवर जास्त भक्ती होती. बर. रात्रभर ते नामस्मरण करायचे, हम्म. लोकांना मार्गदर्शन करायचे. हम्म. हम्म. तेव्हा ते 5-6 वर्ष इतर आहे. 6 वर्षानंतर त्यांचा मृत्यू इथं झाला बर. आपल्या ह्या ठिकाणी. या ठिकाणी. ह्या संगमावर बर. लोकांनी इथंच दफन केलं. म्हणजे कुठं आहे समाधी त्यांची मूळ? मंदिराच्या पाठीमाग आहे ती समाधी आहे त्यांची. म्हणजे ह्या शिवमंदिराच्या पाठीमाग ही समाधी आहे ती. ही समाधी. मित्रांनो, तर सिद्धयोगी सद्गुरू संत श्री बालाराम महाराज यांच्या वापरातील हे नित्य स्मृतीस्थळ आहे आणि इथं त्यांच्या पादुका दिसतात, चरण पादुका. आणि ते पाठीमागं मी एकदा आलतो तर ते थोडं अजून बांधकाम नव्हतं. तर या ठिकाणी त्यांची समाधी आपल्याला दिसत आहे. तर ही त्यांची समाधी. हे योगी पुरुष होते आणि अंतर्ज्ञानानं सगळ्या गोष्टी त्यांना काय कळत होत्या. महाराज की. आणि अशी हे योगी माणसाची समाधी आपल्या जवळच सांगोला तालुक्यामध्ये अगदी नजीकच स्टँडपासून एक 5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि असं हे शिवमंदिर प्राचीन आहे. शिवमंदिर बरं का. तुम्ही नक्की एकदा इथं भेट द्या. चला अजून थोडीफार माहिती काकांकडून जाणून घेऊया. त्यांनी असं काय म्हणजे गावाला काय संदेश दिला का काय बाबा पंच म्हणजे ह्या आजूबाजूच्या आसपासच्या नद्या, निसर्ग, हम्म. पर्यावरणपूरक झाडं हम्म. हे आपल्या भविष्यासाठी उपयुक्त आहेत. बर बर म्हणून त्यांची जोपासना करा असा त्यांचा संदेश होता. त्यावेळेला असं बर जुनी लोक आम्हाला लहान असताना सांगा. बर 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 तर ते वारल्यानंतर इथं त्यांचं दफन करण्यात आलं. बर मंदिराची आता जागा पाठीमाग आहे तेवढं मोकळी जागा होती. बर बर. ती दफन केलं. हम्म. दफन केल्यानंतर लोकांनी काय केलं ते त्याची दाढी जटा होती, हम्म. त्यांचं कमंडलू आणि चिमटा होता. हम्म. तर त्यांनी त्यांना दफन करताना ते कमंडलू चिमटा हम्म. त्या खड्ड्यातच घातलं आणि त्यांना दफन केलं. हम्म. 3ऱ्या दिवशी जेव्हा रक्षा विसर्जन म्हणजे कार्यक्रम 3ऱ्या दिवशी त्यावेळेला आल्यानंतर हम्म. त्यांची ती दाढीची केस, हम्म. जटा, हा. कमंडलू, चिमटा हा. वर येऊन पडलेलं दिसलं गावकऱ्यांना. बापरे. त्यांनी मृत्यूपूर्वी असं सांगितलं होतं गावकऱ्यांना की मी मेलो तर मला म्हणजे दफन करू नका बर. किंवा जाळू नका. हम्म. पण लोकांना ते हे वाटलं नाही. तरी सांगितलं होतं मला हा, हा. नदीत नेऊन टाका. बरोबर आहे. लोकांना वाटणार साहजिक आहे. गारी गिदडाने मला खाऊ द्या. हम्म. माझ्या शरीराच्या मांसाचा उपयोग पशुपक्ष्यांना होऊ द्या बर. असं सांगितलं. पण लोकांना ते बरोबर वाटलं नाही. मग त्यांनी दफन केलं. हम्म. पण ती 3ऱ्या दिवशी आल्यानंतर तिथं त्याचे दाढी, जटा, हाय असं दिसलं. चिमटा वर येऊन पडला होता. बर बर बर. म्हणून लोकांनी उकरून बैठलं तर आत काहीच नव्हतं. हम्म. म्हणजे ते नव्हतेच महाराजात. बापरे. मग तिथे त्या जागेवरती त्यांनी ती समाधी बांधली. आपण आता गेल्या 2-4 वर्षापूर्वी त्याचं नूतनीकरण केलं होतं. बऱ्याचशा लोकांना या मंदिराची माहिती नव्हती बरं का काका. माहिती नाही. माहिती नाही अजूनही. लोक म्हणजे त्या महाराज- जवळच्या गोष्टीची काही किंमत नाही का लोकांना असं काय वाटतं? महाराजांनी काय सांगितलं की उत्तरेकडे वाहणाऱ्या 3 नद्याचा संगम काशीनंतर इथं आहे. पण दुसऱ्यांना. लोकांना त्याचं महत्व नाही. हा. मग आम्ही इथं समाधी बांधण्याचा एवढाच उद्देश आहे की त्या महाराजांनी आम्हाला एक आठवण करून दिली
की ती उत्तर वाहिनी 3 नद्याचा संगम इथं आहे ही आठवण करून दिली त्या माणसाने. म्हणून त्यांची समाधी त्यांच्या आठवणी करता आम्ही बांधतो. बर बर ती महत्वपूर्ण आठवणी आम्हाला त्यांनी करून दिली. मग बरोबर तोच जागा आहे तिथं. हा हीच जागा आहे. ही जागा आहे त्यांची. इथं जे आता हे बांधले इथं बसण्याची जागा होती. हे इथं बस म्हणजे आसन होते का त्यांचं नामस्मरणाचं? बरं, साधनेसाठी इथं हा, बसायची. इथं बसत होते. बर. आणि खोलीच काय हे काय? ते आत्ता अलीकडे बांधले एक महाराज राहायला आलते. बर मग त्यांना निवाऱ्यासाठी बांधली होती ते. बर 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 ते महाराज परत गेले इथून निघून. बर 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 ती कुठे इथंच राहिली. बर. आता आमचे त्या कोणते महाराज होते काय? त्यांचं काहीतरी नाव होतं, मला नाव नक्की नाही सांगतो. बर 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 बर. ते पण ते मग ते एक कमांडोलो वगैरे त्यांचं ते आलतं ते अशी काय त्यांची आठवण वगैरे आहे का? म्हणजे त्यांना आप्पा महाराज म्हणायचे काय? पण आप्पा महाराज म्हणत होते. बलराम आप्पा. बर. बालाराम महाराज दिले लिहिले. बालाराम, हा बालाराम महाराज. त्यांचं नाव बालाराम महाराज होतं. आप्पा पण म्हणत होते. असं होतं. तर ते त्यांचं ते पूर्वी आता लिंबाची पाली काढायची. बर ती पाली खलबत्त्यात बारीक करून त्याचा रस काढायची. रस पित होते दररोज सकाळी. रोज आमुषा पोटी. तर ते खलबत्ता वगैरे होता इथं. त्याच्यामध्ये असं सुद्धा आहे तिथे. आहे की खलबत्ता दिसतोय हा, तिथं. तिथे, हा हा हा. त्यांच्या हाताचा खलबत्ता आहे हा. त्यांचं आहे. बर 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 ती एक आठवण आहे अशी. बर बर. त्याला असं हे करून घ्या किती तेवढं खलबत्त्याला थोडं सिमेंट वगैरे लावून. जाऊन बसून यायचं. हा हा. अजून बरंच काम इथं पेंटिंग दिसतंय. हा हा. हळूहळू चालू आहे काम. ज्या ज्या आठवणी येतील जसं जसं होईल तसं करत चाललंय आता. बघायचं काय काय जमता येते काय ठेवता येते. तर मित्रांनो अशा म्हणजे पद्धतीने त्रिवेणी संगम आता- येथे बाळाराम महाराजांच्या या समाधीचं दर्शन आपणास झालं आणि असेच माहिती आपण घेतली व अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.